नमस्कार, मी उमेश धंद्राळे. आपण बघत आहात अपडेट अमळनेर 9 न्यूज. मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत स्थानिक प्रशासन आणि पुरातन विभागाच्या ढिसाळ कारभारासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी. अमळनेर शहराची शान असलेला हा दगडी दरवाजा, या दगडी दरवाजाला नुकत्याच लाखो रुपये खर्च करून याचं नूतनीकरणसुद्धा करण्यात आलं आहे. मात्र आता या दगडी दरवाजाला आजूबाजूच्या दुकानदारांनी अतिक्रमण करून विद्रूप करायला सुरुवात केलेला आहे. या विद्रुपीकरणामुळे लाखो रुपयाचा हा खर्च वाया जाण्याची शक्यता या निमित्तानं निर्माण झालेली आहे. या दगडी दरवाजासाठी केलेला निधी हा नेमका ह्या अतिक्रमणधारकांच्या दुकानांना थाटण्यासाठी लावलेला आहे का, असा सुद्धा प्रश्न आता स्थानिक जनतेकडून विचारला जातो आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता कशा प्रकारे हे कपडे टांगलेले आहेत, दुसरीकडे भांडे लावलेले आहेत. असंच जर का असं चालू राहिलं तर पुढे या दगडी दरवाजाच्या जागेवरसुद्धा पूर्णपणे कब्जा करण्यात नागरिक मागे पुढे बघणार नाहीत. अशा या अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर प्रशासन कारवाई करणार आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. किंवा प्रशासनाचे आणि या अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांचे काही साटेलोटे आहे का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. तर दुसरीकडे बंदोबस्तासाठी आलेले पोलीस मस्तपैकी शांततेमध्ये गप्पांमध्ये रंगलेले दिसून येत आहेत. रथाच्या दिवशी अनेक महिलांच्या सोनसाखळ्या चोरीला गेलेल्या असताना हा असा प्रकार नक्कीच विचार करायला भाग पाडणारा आहे की नेमकं पोलीस प्रशासन बंदोबस्तासाठी आलं आहे किंवा गप्पा टप्पा मारण्यासाठी एक ट्रिप म्हणून या ठिकाणी दाखल झालेला आहे. धंद्राळे आपण बघत आहात अपडेट अमळनेर 9 न्यूज. मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत पुरातत्व विभागाच्या ढिसाळ कारभारासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी. अमळनेर शहरातील हा दगडी दरवाजा, याला आत्ताच लाखो रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. मात्र या दगडी दरवाजाकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना आता तरी दिसत आहे. कारण आपण बघू शकता या ठिकाणी या पुरातत्व विभागाच्या दरवाजावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण जे आहे ते दोन्ही बाजूने सुरू झालेलं आहे. एकीकडे या कपड्याच्या दुकानवाल्याने या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे, तर दुसरीकडे भांड्याचं जे दुकान आहे त्यानेसुद्धा या ठिकाणी भांडी रचायला सुरुवात केलेली आहे. अतिशय पुरातन वास्तू असताना या ठिकाणी चाललेला हा प्रकार कधी थांबणार आहे का? कारण यापूर्वीसुद्धा एका नामवंत टूथपेस्ट कंपनीने या ठिकाणी जाहिरात केली होती आणि नगरपालिकेने याला पैसे कमवण्याचं साधन बनवलेलं होतं. त्यावेळेला सुद्धा पुरातत्व विभागाच्या विरोधात अशा तक्रारी झालेल्या होत्या. दुसरीकडे या ठिकाणी आपण बघू शकतो पोलीस खात्याची माणसं बातमी उचलून ते बंदोबस्ताला दिलेले आहेत. अनेक महिलांच्या सोनसाखळ्या या ठिकाणी चोरी झाल्या. मात्र ही मंडळी या ठिकाणी सावलीत बसून गप्पा गोष्टींमध्ये रमलेली दिसते आहे. मित्रांनो, असाच प्रकार जर सुरू असला तर या अशा पुरातत्व विभागाच्या ज्या वास्तू आहेत ह्या नक्कीच अतिक्रमणाच्या विळख्याखाली येतील आणि मग मात्र पुढे हे अतिक्रमण काढण्यासाठी मोठे कष्ट प्रशासनाला करावे लागणार आहेत. मी उमेश धंद्राळे, अपडेट अमळनेर 9.